नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण उल्हासनगर पोलीस स्थानकामध्ये आहोत। उल्हासनगर मध्ये एक घटना घडलेली आहे आणि अतिशय संतापजनक घटना मानली जाते। महिलांना अर्धनग्न करून मारण्यात आलेला आहे, त्यांचे केस कापण्यात आलेले आहेत। अशा वेगवेगळ्या बातम्या सध्या आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहतोय। मात्र हे नक्की प्रकरण काय आहे, याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे आणि कशा पद्धतीनं पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून इथे कारवाई केली आहे आणि हे जे मॅटर आहे ते नक्की काय आहे याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत। कारण बऱ्याचदा काय होतं, वरवर वाटणारा जो मुद्दा आहे आपण तो व्हिडिओ मिळाला की सोशल मीडियावर तो व्हायरल करतो, मात्र त्याची पार्श्वभूमी किंवा सत्यता काय असते ती आपल्याला कधी माहिती नसते। तर याच विषयी जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण उल्हासनगर पोलीस स्थानकामध्ये आलेलो आहोत आणि याविषयी आपल्याला आज विस्तृत माहिती देणार आहेत पोलीस निरीक्षक गुन्हेचे तुकाराम महादू पादीर सर, आणि त्यांच्याशी आपण याबाबत संवाद साधणार आहोत। सदरची घटना 14 तारखेला घडलेली आहे। फिर्यादी आरोपी हे एकाच समाजाचे आहेत। त्यांच्या काही चालीरीती, रूढी, परंपरा आहेत, त्याप्रमाणे ते पूजा करतात। त्यांच्या हडकाई देवी तिथं मंदिर आहे। त्या मंदिराच्या 2 दिवस आधी त्यांचा उत्सव झाला, त्याच्यावरून त्यांचा किरकोळ वाद होता। त्या वादावरून त्यांच्या आणि ती मुलं त्यांची नशा करतात, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता की तुमची मुलं नशा करतात, त्यामुळं मंदिरात त्यांना पूजा करायला येऊ नये की मंदिराच्या आसपास येऊ नये, यांच्यावरून त्यांच्यात वाद झाला। वादाचा त्यांचा हाणामारीत रूपांतर झाला। या संदर्भात सेंट्रल पोलीस स्टेशनला 7 लोकांविरुद्ध गुन्हा आहे। त्यांना 2 महिला आरोपींना अटक केलेलं आहे। त्यांना परवा हजर केलं होतं। त्यांना 1 दिवसाची पिशी मिळालेली आहे। आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं। आज न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य बघून त्यांना आज पुन्हा पोलीस कस्टडी मिळाली। पण काही माध्यमाच्या द्वारे असं पसरवलं जातं की ते धिंड काढले, चपलाचा हार घातलं, केस कापलं आणि जात पंचायत, हे जात पंचायत वगैरे कुठलाही असा विषय नाही आहे तिथं। त्यांचं एकाच समाजाचे आहे, फक्त एका समाजाच्या त्या चालीरूढीप्रमाणे त्यांच्यात वाद झाला आणि वादाचं हाणामारीत रूपांतर झालं। हा इथं जात पंचायतीबाबत काही नाही किंवा त्यांचा धिंड काढल्यासारखं असं काही नाही। तर सगळ्या माध्यमांना विनंती करण्यात येत आहे की अशा चुकीच्या बातम्या वगैरे पसरू नये। परिस्थिती सत्य आहे काय असले तर आम्हाला विचारा, त्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती सांगू। आम्ही आता प्रत्येक ठिकाणी मोला कमिटी, शांतता कमिटी, काही त्यांची लोक असे घेऊन आजच आम्ही मीटिंग घेतलेली आहे की लोकांनी जागृती करावी, अफवावर विश्वास ठेवू नये, या अशा काही चुकीच्या रूढी परंपरा करू नये याबाबत समाज। ही घटना तशीच आहे, महिलांमध्ये वाद झाला, महिलांनीच एकामेकाला मारहाण केली, त्यामुळं त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले। सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे की कोणी कायदा हातात घेऊ नको। तुमच्या काय अडचणी असेल, काय असेल तर पोलीस स्टेशनला या, तुमच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, त्यातलं समाधान केलं जाईल। जे चुकीचं असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आम्ही सगळ्यांना विनंती करतो की चुकीच्या मार्गाने जाऊ नका, गैरसमजुतीने भांडणं करू नका। काय असेल समाजात तुम्ही जर एकत्र बसून त्याच्यावर मार्ग शिकतो, त्याच्यासाठीच आम्ही ती मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी याच्या माध्यमातून मिटिंग घेऊन त्यांना जनजागृती करत आहोत आणि प्रबोधन करत आहोत। तर मंडळी, हे होते उल्हासनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर सर। अतिशय घटना म्हणूया आपण, ही वेगळ्या प्रकारची आज आपण ऐकलेली आहे। जसं वरवर पाहता धिंड काढण्यात आली, केस कापले, मारहाण केली किंवा अतिशय अर्धनग्न अवस्थेमध्ये धिंड काढण्यात आली, अशा खूप बातम्या ऐकल्यानंतर आम्ही इथे आलो। मात्र जेव्हा अशा पद्धतीने कुठलीही बातमी लावताना आपण थोडा विचार केला पाहिजे, कारण यामध्ये सुद्धा सर बऱ्याच जे सोशल मीडियावाले आहेत त्यांनी अक्षरशः महिलांचे चेहरेही दाखवलेले आहेत। तर हे असं करू नये, कारण काय असतं ते माहिती नसतं। वैयक्तिक जेव्हा भांडणं होतात तेव्हा कुठलंही कारण असेल, क्षुल्लक कारणावरून अशा पद्धतीने हे वाद होत असतात। त्यामुळे ते असे वाद जर सामोपचाराने निवडता आले किंवा मिटवता आले तर याचा प्रयत्न पोलीस अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी करत असतात। मात्र आपण सुद्धा जरी पत्रकार असू किंवा सोशल मीडियावर आपण पोस्ट टाकण्याच्या आधी एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं फार गरजेचं आहे, हेच या बातमीवरनं कळतंय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा।
अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.